सह्याद्रीतील अनेक सुंदर किल्ले आपण बघत असतो. त्यातीलच एक म्हणजे किल्ले तुंग. या किल्ल्यास कठीणगड देखील म्हटलं जातं. असे मंदिराचं दिसतात. नाही हे काय असतं माहिती आहे, ही म्हणजे लढताना एक्सपायर झातात ना, त्यांच्यासाठी स्मशानभूमीच्या वरती जातात. तर आता आम्ही आलो आहोत चहा प्यायला आणि हे बघा चहाची मशीन मी पहिल्यांदा बघतोय. लोणावळ्यामध्ये होतो आम्ही सध्या. कुल्हड चाय प्यायची होती आमच्या मित्रांना. हे बघा यालाच कुल्हड चायला असा सुंदर सूर्योदय आम्हाला पाहायला मिळेल याची आम्हाला अजिबातच अशी कल्पना नव्हती. पण हे दृश्य बघून आमचं मन अगदी प्रसन्न झालं. हा आहे गौरव पाटील. हॅलो. हा सुशांत पाटील, महेश पाटील आणि यासोबत अजून 2 जण आलेत. इकडे आहे सर्व पाटीलच आहोत आम्ही. हा अजित पाटील आणि हा सौरव पाटील. तर आता सकाळ सुंदरच आहे. हा बघा तुंग किल्ला तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. एकदम सुंदर असं वातावरण, म्हणजे ढगच दिसत आहेत. तर किल्ल्याच्या म्हणजे बेसलाच तुम्हाला पहिले सर्वप्रथम हनुमान मंदिर दिसतं. तर इथे आम्ही आता गाडी पार्क केली आणि समोरला मंदिर बघा, हनुमान मंदिर. आणि किल्ल्याच्या पायथ्यालाच तुम्हाला किल्ल्याची माहिती दिसेल. या किल्ल्याला कठीणगड सुद्धा म्हणतात. खूप कठीण, व्हेरी हार्ड. आणि हा नकाशा हे काय ते असे मंदिरातलं दिसतात. नाही हे काय असतं माहिती आहे, ही म्हणजे लढताना एक्सपायर झातात ना, त्यांच्यासाठी स्मशानभूमीच्या वरती जातात. तर वीरगळ संकल्पना काय आहे? एखादा वीर राज्याच्या संरक्षणासाठी अथवा परकीय आक्रमणापासून आपल्या गावाच्या संरक्षणासाठी धारातीर्थी पडला तर त्याच्या शौर्याची गाथा चिरंतन टिकावी आणि त्यामुळे आपल्या पूर्वजांचा आदर्श घेऊन नव्या पिढीने आपल्या राज्याचे तसेच देव, देश आणि धर्माचे संरक्षण करावे यासाठी निर्मित केलेले स्मारक म्हणजे वीरगळ. वीरगळ उभारण्याचे मुख्य कारण म्हणजे लढाई आणि त्यामुळे आलेला मृत्यू. रणांगणावर किंवा वीरभूमीवर वीरमरण येणे हे भारतीय लोकजीवनात पुण्यप्रद मानले गेले आहे. त्याचीच प्रचिती म्हणून महाराष्ट्रात सर्वत्र पसरलेले वीरगळ आणि सतीशिळा याचीच प्रचिती देत उभे राहिलेले दिसतात. तर आता आमच्या ट्रेकला सुरुवात झाली. या किल्ल्याची डागडुगी आजही सुरू आहे असं दिसून येतं.
जगातील रूढीप्रमाणे शक्ती देवता हनुमानाची स्थापना बहुतांश वेळा प्रथम द्वारात केलेली आढळते. कातळ खोदीव देवळीतील वीर हनुमानाची ही मूर्ती इतर मूर्तींप्रमाणे गदाधारी नसून खंजीर धारण केलेली आहे. या किल्ल्याच्या पायऱ्या दगडात कोरलेल्या दिसून येतात आणि जागोजागी रोप बांधलेले आहेत, जेणेकरून तुम्ही खाली पडू नाही शकणार आणि वर चढू शकाल. 19व्या शतकाच्या सुरुवातीला दुर्ग भग्न करण्यासाठी मोठी मोहीम ब्रिटिशांनी योजली. हेनरी पार्टनर या अधिकाऱ्याने पुणे जिल्ह्यातील अनेक दुर्ग भग्न केल्याचे पत्र आजही प्रसिद्ध आहे. कर्नल पॉर्थरने तुंग हस्तगत करून पायऱ्यांना सुरुंग लावून फोडल्या. पायऱ्या फोडण्यासाठी जे सुरुंग लावले त्याचे निशाण आजही या कातळाच्या अनेक ठिकाणी दिसून येतात. मराठ्यांचे दुर्ग कायमस्वरूपी निरुपयोगी व्हावे या उद्देशाने येथील पायऱ्या फोडल्या गेल्या. तर आत्ता आपण जाणून घेऊया किल्ल्याबद्दल थोडीशी माहिती. हा किल्ला मावळ प्रदेशात आहे, ज्यावर मराठ्यांचे राज्य होते. हा किल्ला 3500 फूट उंचीवर बांधण्यात आला असून सुमारे 1200 फूट उंच डोंगराळ भाग आहे. पवन मावळात लोहगड, विसापूर, तुंग आणि तिकोना हे किल्ले आहेत. 11 जून 1665 रोजी झालेल्या तहात शिवाजी महाराजांनी दिलेल्या 23 किल्ल्यांपैकी तुंग हा देखील एक किल्ला होता. भौगोलिक दृष्टिकोनातून हा किल्ला महत्त्वाचा असून मावळ तालुक्यातील तुंग किल्ला हा घाटरक्षक म्हणून ओळखला जातो. पूर्वी बोरघाट मार्गे चालणाऱ्या वाहतुकींवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर होत असे. या किल्ल्यावरून आपल्याला पावना डॅम, लोहगड, विसापूर, तिकोना, मोरीगिरी, पवन मावळ हा सर्व परिसर दिसून येतो. हा किल्ला जो दिसतोय तो तिकोना किल्ला. वातावरण एकदम भारी आहे, सुंदर लांब नाही येतो. हे बघा संत्री आणलेत आम्ही, मस्त संत्री खायची मजा करायची आयुष्यात. सकाळच्या मार्केटमधून परत एकदा अजून खूप फळं आणले, एक एक रिव्हील करतो मी. आणि कधी गड किल्ल्यांवर ट्रेकसाठी आलात तर चिप्स बिस्किट अजिबात आणू नये. तर बघा हे नॅचरली फूड आणायचं कधी चांगलं असतं. तुंग किल्ल्यावर प्रथमतःच आपल्याला जो प्रवेशद्वार लागतो त्यास दिंडी दरवाजा देखील म्हटलं जातं. जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय. दिंडी दरवाजातून आत गेल्यावर आपल्याला 2 वाटा लागतात. एक वाट जाते खालच्या बुरुजावर आणि दुसरी वाट जाते किल्ल्याच्या माथ्यावर. त्यासाठी आपल्याला पुढे गोमुखी रचनेचा दरवाजा आढळतो. तर आपल्याला सुरुवातीला लागले हनुमंताची मूर्ती, मंदिर, आणि आता आपल्याला दिसतंय समोर गणेश मंदिर. हे बघा गणेश मंदिर, पाठी एक सुळका दिसत असेल तुम्हाला. हे बघा गणेश मंदिर. कचेरीचे जोते, कचेरी जोते, गणेश मंदिर आहे. आणि मंदिराला लागूनच बाजूला एक मोठं असं पाण्याचं टाकं. पाण्याचं टाकं सध्या जरी हे पाणी पिण्यायोग्य नाहीच आहे. आणि इथनं खाली पडलात तर तुम्ही वाचू शकता लगभग, पण पुन्हा जर तुम्ही खाली पडलात तर मग नाही वाचू शकणार. हे बघा लाईक इथनं असे लोळत लोळत खाली झाले एकदम. आणि सध्या आपण चाललोय, हा झेंडा जो तुम्हाला दिसतोय
त्या झेंड्याच्या दिशेने, म्हणजे तो बाले किल्ला म्हणता येईल आपल्याला या किल्ल्याचा, तुंग किल्ल्याचा. हा आपल्याला सर्वप्रथम दिसतं ते म्हणजे पाण्याचं टाकं. ते जरा आता सध्या कालांतराने खचलंय. आणि त्यानंतर आपल्या समोर मंदिर दिसतो. हे कुठलं काय आहे? किल्ल्याच्या वर आल्याला तुम्हाला एक मंदिर दिसतो बघा. किल्ल्यावरनं आपल्याला बाजूलाच आपल्याला विसापूर किल्ला दिसतोय. आणि त्याच्यानंतर हा जो त्रिकोणी आकाराचा किल्ला आहे तो किल्ला तिकोणा. आणि अजून देखील एक किल्ला दिसतोय आपल्याला. अजित त्या किल्ल्याचं नाव काय? बोरीगड किल्ला. प्रत्येक व्हिडिओप्रमाणे आता देखील आपल्याला एक मित्र सापडलाय. तर आत्ता आपण चाललो बुरुज बघायला. समोर दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये. बघा तशी एकेरी वाट आहे. मोस्ट ऑफ तरी आपल्याला एकेरी वाटच बघायला मिळतात. बघूया पुढचा प्रवास. हे बघा सेफ्टीसाठी इथे दोरात एक म्हणजे रस्सी बांधलेली आहे, जेणेकरून तुमचा पाय सरकून तुम्ही पडू नाही शकत. आत्ता आपण आलो आहोत बुरुजावर आणि गौरव थोडीफार आपल्याला माहिती देतोय. ही जी तुम्ही खिडकी बघताय हे तुम्ही बघू शकाल की एकदम असं स्लोप गेलं खाली. ओके, तरी स्लोप असे काय तुम्हाला मी याचं कारण सांगतो. याच्यात बरीच कारणं असतील, पण त्याच्यातलं एक कारण असं आहे की जर हा स्लोप आहे ना तर तो अँगल खाली जातो आणि जो पलीकडनं जो मारा होतो तो खालच्या साईडला होतो, ना की एकदम समोरासमोर. त्याच्यामुळे स्लोप आहे, इथनं मारा केला तर डायरेक्ट खाली बसतो, आपल्या इथे बसत नाही आणि आपण सुरक्षित राहतो. आणि कदाचित इथून पूर्वीच्या काळी शत्रू सैन्यांवर आक्रमण करण्यासाठी देखील हे वापरलं गेलं असेल. हे बघा इकडे देखील आहे, हे मोठं आहे. आजची व्हिडिओ इथपर्यंतच होती. आज आपण तुंग किल्ला पूर्णपणे एक्सप्लोअर केला आहे आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.